नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नाना पहिल्यांदा 100% तिकीट होतं, त्यावेळी एसटी नफ्यात नव्हती। आता 50% सवलत दिली, एसटी नफ्यात आहे। कारण महिला काही वेळ हातच करीत नाही। आता एसटी आल्याशिवाय बसतच नाही नाना, त्याच्यामुळे एसटी नफ्यात आहे। पण मला सांगायचं, हे काम शासनाने केलं, अशा अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला। मी नंतर कुठल्या ना कुठल्या तरी भूमिपूजनासाठी लवकर येईल आणि त्यावेळेस तुम्हाला सविस्तर मी जितका वेळ लागेल तितका वेळ देईन आणि जितकं मार्गदर्शन करेल तितकं करील, एवढं त्याच्यावर सांगतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या घारदोन गावामध्ये त्या ठिकाणी जे महादेवाचं हेमाडपंथी मंदिर आहे, त्याला 1200 वर्षाच्या पेक्षा अधिक काळ झाला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचे काही दगडे पडले होते, वरच्या छेतही गळत होतं आणि काही झाडंही तिथं उगवली होती। पण तिथं त्यावेळेला दामोंडा आणि गावातल्या गावकऱ्यांनी त्यावेळेला ते अतिशय चांगलं दुरुस्त केलं। नुसतं दुरुस्त नाही केलं तर त्याचे 3 कळसही झालेत आणि कळसाचं मंदिर आता आपल्याला ते दुरून दिसतं। अशा या हेमाडपंथी मंदिराच्या तिथे पर्यटन विभागाच्या मार्फत आपण एक 25 लाख रुपयाचं सभागृह त्या ठिकाणी दिलं आहे। पर्यटन मंत्री ते आमचे मंगलप्रभात लोढाजी आहेत, त्यांच्या खात्याच्या मार्फत ते दिलं आहे। आणि आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपानजी भुमरे साहेब त्यांच्या हस्ते त्यांचं आपण भूमिपूजन केलेलं आहे। काही दिवसात ते पूर्ण होईल। धन्यवाद। आपली ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे, घारदोन तान आणि फुलंब्रीवाडी, 9ची बाडी आणि 10 सरपंच इथं। याच्यामध्ये आता जवळपास आपल्या घारदोन तांड्यामध्ये सिमेंट रोड, त्याच्यानंतर सिमेंट गट्टू आणि काही तांडावस्तीचे काही कामं चालू आहे। एक काम झालं आपलं जवळपास 15 लाखाचा, दुसरं चालू आहे 10 लाखाचं। त्याच्यानंतर घारदोन गावामध्ये आपली ड्रेनेज लाईन झाली, जवळपास थोडं काही राहिलेले आता साहेबांनी पत्र दिलं ते आणि मंजूर करून देतो आणि होऊन जाईल ते। त्याच्यानंतर आता आपण सभागृहाचं समारंभ केलं, ते जवळपास 25 लाखाचं काम आहे, ते पण होतीलच आणि ते चांगल्या पद्धतीने करून घेऊ आम्ही। त्याच्यानंतर जे आपल्या MRGSमध्ये काही विहीर आहे, काही गायगोठे आहे, काही फळबाग लागवड आहे, ते म्हणजे विहिरीची जवळपास संख्या आपल्या गावात जे टोटून एकूण MRGSमध्ये 214 कामं झालेली आहेत। त्याच्यामधून काही विहिरी, काही गोटे, काही फळबाग लागवड, त्याच्या उर्वरित कामे लवकर करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। आणि साहेब, तुम्ही कार्यकाळ तुमचा कधीपर्यंत आणि तुम्ही पदभार केव्हा स्वीकारला, तेव्हाची ग्रामपंचायतीची स्थिती काय होती? त्या टायमाला म्हणजे एवढं डेव्हलपमेंट होतं पण एवढं नव्हतं। ज्या आम्ही स्पीड घेतली तशी स्पीड नाही, म्हणजे आम्ही ज्या वर्षात केलं त्यांनी 5 वर्षात नाही केलं, तेवढं आम्ही वर्षात सोडून घेतलं। अच्छा। आणि आज विविध विकास कामाचं भूमिपूजन जे मंत्री भुमरे साहेब आणि बागडे नाना यांच्या हस्ते झालंय, तर काय काय विकास कामं होती? सभागृह, महादेव मंदिरात सभागृह 25 लाख तेवढं होतं। किती दिवसात ते पूर्ण होईल काय असं काही? ते जवळपास आपण लवकर करायचा प्रयत्न करू ते आपण। आता तुम्ही बहुतेक म्हणजे भुमरे साहेब आणि बागडे नानांचं पण भाषण झालं, काय आश्वासन दिलं त्यांनी भाषणामध्ये? बागडे नानाचं ते आपल्या म्हणजे प्रमुख पाहुणे होते ते, म्हणजे त्यांचा मतदारसंघ नाही म्हणून
आता हा मूळ भुमरे साहेबाचा मतदारसंघ आहे. त्याने म्हणजे मागणी केली तो काम देतोच, त्याच्यातला भाकाही नाही. त्याच्यामध्ये शाळेत दुरुस्ती टाकली, त्याच्यानंतर ड्रेनेज लाईनचं, त्याच्यानंतर सभामंडप, त्याच्यानंतर आता 60 लाखाचं आम्हाला मंजुरी दिलेली भुमरे साहेब. त्याच्यानंतर वैयक्तिक आता एवढी कामं दिली आपल्याला. गावाच्या विकासासाठी कोणता प्लॅन आहे तुमच्या डोक्यामध्ये? आता गावाचा विकासच प्लॅन म्हणजे तेच राहणार ना, प्रगतीवर नाहीच. जवळपास जितकं प्रयत्न करता येईल तितकं प्रयत्न करू. ग्रामस्थांना काय आवाहन करणार? ग्रामस्थांना एवढा 5 वर्षात ते कोणतंही कामं नाही राहणार आपल्या कार्यकाळात, ते पूर्ण करू. अनिल जनार्दन राठोड, सरपंच घारपूर.